नमस्कार मित्रांनो, मी योग शिक्षक राकेश पटेल मेरा योगा सेंटर वसईतर्फे आपले स्वागत करतो। आज आपण उपविष्ट कोणासनाबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत। आता हे आसन कसे करावे? प्रथम दोन्ही पाय सरळ करत पश्चिमोत्तासनाची बैठक घ्यावी। आता दोन्ही पाय बाजूला जितके होतील तितके सरकविणे। दीर्घ श्वास घेत तो सोडत कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करावा। दोन्ही हाताने आपल्या पायाचे अंगठे पकडू शकता। पाय व्यवस्थित ताणलेल्या अवस्थेत असावे। कपाळ टेकलेल्या स्थितीत 10 ते 15 सेकंद राहू शकता। कपाळ जमिनीला जेथपर्यंत खाली जाईल असा सराव करावा। पाय ताठ करत कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न हीच ह्या आसनाची अंतिम स्थिती होय। आसन करताना अंतिम स्थितीत श्वासोश्वास हलका चालू ठेवावा। आता मित्रांनो, याच्यात अडचणी तर येणारच। ह्या आसनाच्या अभ्यासात पोटावर जास्त ताण पडतो। मांड्यांच्या आतील शिरांवर जास्त ताण येऊ शकतो। सहन करता येईल तेवढेच करून थांबावे। ताणामुळे पोटात वायूचा गोळा येऊ शकतो। जास्त पोट असलेल्यांनी हे आसन योग्य योग शिक्षकाच्या सानिध्यातच करावे। पाठीचे तीव्र विकार, लचक असलेल्यांनी योग्य मार्गदर्शनाखाली हे आसन करावे। जास्त वयोगटातील स्त्री पुरुषांनी योग्य योग शिक्षकाकडूनच मार्गदर्शन घ्यावे। सुरुवातीला 5 ते 10 सेकंद अंतिम स्थितीत राहू शकता। योग्य सरावानंतर 1 ते 2 मिनिटापर्यंत हे आसन करू शकता। आता याचे आपण लाभ बघूया। कमरेतील नाड्यांवर ताण आल्यामुळे त्या ठिकाणी शुद्धता येते। पोट कमी होण्यास व पाठ लवचिक बनण्यास मदत होते। पाठीच्या त्रासातील पुष्कळ गोष्टी सुधारतात। पाळी नियमित येऊ लागते। पाय व पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते। संयम वृत्तीला पोषक असा ह्या आसनाचा मनावर परिणाम होतो। स्तन स्नायूंना संकोच उत्पन्न करते व त्याचे कार्य सुधारते। मुला-मुलींची उंची वाढवण्यास हे आसन उपयुक्त आहे। अजरामर असे हे आसन व्याधीमुक्ती तसेच मन संतुलित करणारे असे हे आसन आहे। तर मित्रांनो, आज आपण उपविष्ट कोणासनाबद्दल थोडक्यात अशी माहिती मिळवली। भेटूया पुढील भागात एका नवीन आसनासोबत। तोवर सर्वामुखी स्वामींचे नाम असो। श्री स्वामी समर्थ।